नमस्कार 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 बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुलांनी काय म्हणायचं सांगितलंय, पोलीस आणि मिलिटरी. बरोबर आहे ना? तुमच्यामध्ये जो खून आहे तो कुणाचा खून आहे माहिती का? तुम्हाला तर आई वडील माहित नाही, पण तुमच्यामध्ये खून आहे, पोलीसचा खून आहे. पोलीसचा खून म्हणजे काय सांगा? बऱ्याचशा, आता सरांनी सांगितलं, बऱ्याचशा निराधार जन्म झालेल्या व्यक्तीला आई वडिलांनी सोडलेलं असतं. बरोबर ना? आणि त्याच्या पालकाचा गोष्ट कोण येतं? पोलीस. एखाद्या ठिकाणी बालकाला सोडल्यानंतर त्याला इंटिमेशन कोणाला केली जाते? पोलिसांना केली जाते. आणि पोलीस त्यांचं जे प्राथमिक स्वरूपात असतं, तुम्हाला आणणं, तुमच्या आईवडिलांचा शोध घेणं, तुम्हाला हॉस्पिटलाइज करणं, त्यानंतर ह्या आश्रमात देणं. त्यामुळे तुम्ही कोण बनला सांगितलंय? पोलीस. जर एखादे दोन दगड असतात, दोन दगड जर एकमेकाला घासले तर त्या दगडातला जो गुणधर्म असतो एकमेकाला जातो. आणि आता तुमच्यातला जो गुणधर्म आहे तो पोलीस बनण्याचा त्याच कारण आहे. बरोबर ना? आणि हे करत असताना तुमच्या बाबतीत खूप म्हणजे वाईट वाटतं की एक प्राण्यांचं असं काय माहीत नाही. प्राणी पण आई वडील प्राणी असतात. त्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचा सांभाळ करतात. ते जोपर्यंत आकाशात भराने घेत नाही किंवा योग्य प्रकारे चालत नाही. पण तुम्हाला जन्म दिलेल्या पालकांनी असं पाप केलं असेल की त्यांना कधीही आयुष्यात कितीही त्यांनी कर्म चांगले केले तरी कधी होणार नाही. तो विषय मोठा आहे. मुलांना अशा आनंदाश्रमातले मुलं काय काय झाले माहिती का? आपल्या ठाण्याचं दोन उदाहरण. तसं कोटकर पोलीस इन्स्पेक्टर त्या काळात ते नावाजलेले आनंदाश्रमात वाढले. नंतर 12वी झाल्यानंतर तुम्ही सांगता काय 12-20 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ते पोलीस इन्स्पेक्टर झाले डायरेक्ट एमपीएससी मार्फत. आणि ठाणे शहरामध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात जसं पोलीस नाव टाकलं तर लक्षात येते ते तुमच्यासारख्या अनाथ आश्रमातच पोलीस ऑफिसर झाले. त्याचा फरक नाही. दुसरा तुमच्यासारखाच एक मुलगा शाळेतला अनाथ आश्रमात वाटेला होता. तो भरती झाला. आमच्या भरती आल्यानंतर आमच्या कमांडोमध्ये राहिला. कमांडोमध्ये तो प्रत्येक जण रेल्वे जायचं. रेल्वे जात असताना तो मुलगा होता, तो जातच नव्हता रेल्वेवर आणि असा चिंतित राहायचा. आमच्या अधिकाऱ्यांनी पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं की तू रेल्वे का जाते? जाऊन का कोणच नाही. मग त्याची हिस्ट्री काढली. त्याला घेतलं कॅबिनेटमध्ये बोलवलं. बोलवल्यानंतर तुझा प्रकार काय ते सांग. तो बोलला साहेब मला थोडंसं आठवत नाही. मी मामाबाईचे बोललं या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली होतो, तिथं मी खेळत होतो, तिथं मंदिर आहे एवढंच सांगितलं. आई वडील माहीत नाही, जातपात माहीत नाही. आमच्या कमांडोचे जे अधिकारी होते त्याचं पिक्चर आलेले काही लाल गर्दी सर्व आमच्या पोलीस फोर्स कामाला लागला. आणि मामाबाच्या डोंगरामध्ये पुढे एक मंदिर दिसते का? ते झाड होतं ते शिवलं. तर त्या ठिकाणी झाड पण भेटलं आणि ते मंदिर पण भेटलं. आमच्या पोलिसांनी तिथे शोध घेतला. त्या मुलाची आई भेटली आणि तिला आल्यानंतर भेट करून दिलं. आणि त्या मुली आईला ओळख केलं की आज माझा मुलगा मुलांनी सांगितलं आज त्याची माता होती ती पण निराधार होती, पण आज एक पोलीस अधिकाऱ्याच्या घरामध्ये ती राहते आणि ह्याला पण एवढं समाधान वाटलं. त्याच्यावर निघायला लाल जाते. सर्वात महत्वाचं एक घटना काय काय मुलं तुम्ही नाही आम्हाला खूप अनुभव पाहिजे येतात. मी ज्या वेळेला कापडवाडी पोलीस स्टेशनला होतो, एका मुलाच्या आईने आम्हाला मुलगा हरवल्याची तक्रार केली. मग आम्ही शोध गेलो. शोध गेल्यानंतर ते मुलगा मित्राच्या नादाने ठाणे स्टेशनला गेला.
तिथून रेल्वेने गेला पुढे घाटकोपरला गेला, तिथं फिरत राहिला. मग त्यांनी काय केलं, तुमचं जे आता नाव आहे नाव मुंबईचं अनाथाश्रम देवळामध्ये ठेवलं. आम्ही मुलं अशा मुलांचा परंपरेचा शोध घेतो. आम्ही देवळामध्ये गेलो, त्या मुलाचा शोध घेतला. चेहरा फोटो कॅश व्हायला लागला. मुलाचा आडनाव त्यांनी हिंदू टाकलं होतं पाणी, आणि आई मुस्लिम, आई वडील. आम्ही गेलो त्या देवळामध्ये हात मुलं आहे, एवढे आम्ही मुलाला देणार नाही. आता मुलाचं नाव आहे हिंदू, आई आहे मुस्लिम. आई वडिलांना घेऊन गेलो. तुमच्यासारखे अधिकारी वगैरे होते तिथं, भेट घेऊन तिनं मुलाला बघलं, मुलगा बघून टाकून बघा म्हणजे खूप चांगला. त्या म्हणजे साहेब म्हणजे साहेब त्या ठिकाणी तिथे लहानपणी ऑपरेशन झाले त्या ठिकाणी बाबा पुणे बरोबर ती कुठली आली. आता त्या अधिकाऱ्यांना आता मुलाचं टाकायचं, मुलाला आम्ही विचारलं काय तो असं बघलं, मला घरी जायचं होतं, मला या ठिकाणी जायचं होतं म्हणून ते शिकलं. कधी कधी आई बाबाकडे जे प्रेम भेटत नाही ते प्रेम इथं तुम्हाला भेटतंय. भेटतंय का नाही? आई वडिलांच्या आठवणी कुणाला, आई वडिलांचे पण कुणाला आठवण येते, सलामच येणार. आज काय माहिती तुम्हाला, फादर्स डे योग बघा. खरे तुमचे फादर्स कोण आहेत? हे कोण आहे? शिक्षक नाही, ते कोण आहे? वडील आहे.